नमस्ते. मी सौ क्रांती तानाजी पाटील. आपणा सर्वांना मनापासून नमस्कार करते. आणि आज बऱ्याच दिवसांनी माझ्या चॅनेलवर, यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. सणवार म्हटलं की धांदल आणि गडबड आलीच. आणि यामध्ये स्त्रियांना तर खूपच गडबड असते. कारण दिवाळीचे पदार्थ, पै पाहुणे आणि हे सारं करताना तिची तारेवरची कसरत चालूच असते. अर्थातच मीही त्यामध्येच. आणि म्हणूनच मला यूट्यूबवर कविता टाकण्यासाठी वेळ मिळाला नाही. पण आज वेळ मिळताच मी आपणा सर्वांच्या समोर हजर झालेली आहे, एक नवीन कविता घेऊन. मला आशा आहे की ही कविता तुम्हाला नक्कीच आवडेल. खरं तर कविता म्हणजे शब्दातली कला, साहित्यातली कला, कवीचं कल्पनेतलं विश्व आणि या कल्पनेतल्या विश्वाला वास्तवाची झालर असते. आणि या शब्दांच्याच कलेला भावनांची मालासुद्धा जोडलेली असते. तर अशी ही कविता प्रत्येकालाच जमते असं काही नाही. परंतु ज्यांना ही कला अवगत आहे त्यांना कवी असं संबोधलं जातं. आणि तो कवी जेव्हा आपल्या प्रतिभेला या कल्पनांचे पंख जोडतो तेव्हा तो अलगदच कविता तयार करत राहतो. आणि या कवितेत अनेक भावभावनांचे वास्तवाचे चित्रण तो करत असतो. आणि तेव्हा सगळेच म्हणतात की अरे, कविता करते. आणि असाच बऱ्याचदा समोरून प्रश्नसुद्धा विचारला जातो, तुम्हाला कविता कशी काय सुचते? आणि मग पुन्हा एकदा म्हटलं जातं, काय म्हणतात सगळे? तर सारेच म्हणतात कविता करते मी. बरोबर. आजच्या कवितेचं नावच ते आहे, सारेच म्हणतात कविता करते मी. सारेच म्हणतात कविता करते मी, हो खरंच कविता करते मी. सारेच म्हणतात कविता करते मी, हो खरंच कविता करते मी. व्यथांच्या पुराला शब्दांचे बांध घालते मी. व्यथांच्या पुराला शब्दांचे बांध घालते मी. रित्या पोटाचीही सांगते मी गाऱ्हाणी. बघा माझ्या कवितेतून मी काय काय सांगते. सारेच म्हणतात कविता करते मी, हो खरंच कविता करते मी. व्यथांच्या पुराला शब्दांचे बांध घालते मी. रित्या पोटाचीही सांगते मी गाऱ्हाणी. लटकलेल्या बापाला शब्दांनीच सोडवते मी. लटकलेल्या बापाला शब्दांनीच सोडवते मी. अन्यायासाठी झगडण्या बनते मी चिनगारी. काय? लटकलेल्या बापाला शब्दांनीच सोडवते मी. अन्यायासाठी झगडण्या बनते मी चिनगारी.
वासनांध नराधमांना. वासनांध नराधमांना शब्दांनीच जाळते मी. वासनांध नराधमांना शब्दांनीच जाळते मी. अस्तित्व टिकविण्यासाठी होते झुंजार रागिनी मी. वासनांध नराधमांना शब्दांनीच जाळते मी. अस्तित्व टिकवण्यासाठी होते झुंजार रागिनी मी. जातपात मानत नाही. जातपात मानत नाही, ऐक्य मी टिकवते. जातपात मानत नाही, ऐक्य मी टिकविते. माझ्याच काळजाच्या तुकड्यांना कवितेतून मी सांधते. जातपात मानत नाही, ऐक्य मी टिकविते. माझ्याच काळजाच्या तुकड्यांना कवितेतून मी सांधते. म्हणूनच सारेच म्हणतात कविता करते मी. म्हणूनच सारेच म्हणतात कविता करते मी. हो, खरंच कविता करते मी. हो, खरंच कविता करते मी. धन्यवाद. कविता आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा मी लवकरच भेटेन एका नवीन कवितेसोबत. तोपर्यंत मी आपल्या सर्वांची रजा घेते. जय हिंद.